हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाइम किती झालेले मी बघितलेले नाही, पण आज खूप घाई आहे कामं आवरायची, कारण आज जायचं आहे माहेरी. तर दार मी अर्धवट बंद केलेलं आहे, कारण बाहेर कोण आलं कोण गेलं मला कळत नाही आणि आवाज पण मध्ये येत नाही. दार बंद झाल्यानंतर पूर्ण पॅक बंद होतं ना, तर कुणाचा आवाज पण येत नाही. तरी पण खूप भयानक हवा आहे. आज अर्धवट दार बंद केलं तरी पण खूप जास्त हवा येत होती. म्हणजे अगोदर तर ते पूर्ण दार ओपन असलं तर तितकी हवा लागत नाही, पण आता ते अर्धवट दार बंद केलं ना तर खूप जास्त हवा येत होती, कारण इतकी जागा झालेली आहे ना आणि सुई असा आवाज येत आहे हव्याचा, इतकी भयानक हवा आहे. तर इकडं मी वरण बनवत आहे, जे रोजचा स्वयंपाक आहे ते बनत आहे. म्हणजे आज धोंडे जेवायला जायचं आईच्या घरी. तसं तर कालच जायचं होतं, काल गुरुवार होता, उपवासाचा दिवस, म्हणून काल गेलेलं नाहीये. आज शुक्रवार आहे तर आज ठेवलेलं आहे त्याने, आणि सगळे पाहुणे पण येणार आहेत. तर आई म्हणत होती थोडंसं लवकर आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे करायला. तसं तर माझ्या दोघी बहिणी आलेल्या आहेत, पण मला पण थोडंसं लवकर जायचं आहे. तसं तर त्यांची गावं खूप लांब आहेत, पण त्या लवकर आल्या. आई तेच म्हणते ते कालच आलेले आहेत आणि तू जवळ राहून लवकर येत नाहीयेस, आईचं असं म्हणणं असतं. तर एकदम बरोबर आहे, मला जाणंच होत नाहीये, घरची कामच आवरत नाहीयेत माझे, असं होतं. तर असो, इकडे मी वरणाला फोडणी टाकलेली आहे, म्हणजे आज शेवग्याची शेंग टाकून वरण बनवलं. आता तुम्ही म्हणता ताई धोंडे जेवायला तर जात आहोत, आणखीन परत स्वयंपाक कशाला बनवते? तर सकाळचा स्वयंपाक आहे, सगळेजण जेवण करतील आता सकाळी. आणि इकडं पाणी लावलेलं आहे, मी मावशीला पाणी काढून दिलं. आंघोळीला जात आहेत मावशी आणि बाबांसाठी दुसरं पाणी इकडे मी गरम करायला ठेवलेलं आहे. संघ संघ सगळीच कामं होत आहेत माझी. तिकडं वरण पण बनलेलं आहे, मस्त शेवग्याची शेंग टाकून. तिकडं भात ठेवलेला आहे. इकडं आज उसळ बनणार आहे, म्हणून मी छोले शिजवून घेतलेत मीठ टाकून. आणि इकडे पॅन ठेवलेला आहे. पॅन एकदम पातळ आहे, त्यामुळे ना खूप लवकर तेल गरम झालं आणि धूर पण येत आहे. म्हणजे तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. नंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं. नंतर कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे. परतून घेऊया. जसं कांद्याचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये हळदी पावडर, धना पावडर आणि थोडीशी म्हणजे साखर टाकलेली आहे. थोडासा मसाला टाकलेला आहे. आता हे जे छोले आहेत शिजवलेले ते टाकून मी परतून घेतलेले. एकदम मस्त उसळ बनून तयार झालेली आहे. तर उसळ आणि पूर्ण स्वयंपाक बनलेले, जे सकाळचं आता सगळ्यांचं जेवण होईल आणि दुपारच्या जेवणासाठी आम्ही माहेरी जाणार आहोत. तर अगोदर तर मी जाणार आहे, आता नेऊन सोडले तर ठीकच आहे, नाहीतरी एसटीनं जाणार आहे मी. कारण आईचा फोन येत आहे सतत की लवकर आहे थोडंसं, कारण पाहुणे येणार आहेत. आता 4 चौघांचा स्वयंपाक पण जास्त असणार आहे. तर आई म्हणत होती थोडंसं लवकर आहे. आणि अरुणा आणि रोहिणी त्या पण दोघी आलेले, त्यांचं पण म्हणणं तेच होतं की त्यांची लहान लहान मुलं आहेत. रडत पडत कामं आवरत आहोत. ताई तू कधी येणार, सुरू आहे त्यांचं. तर हो, थोड्या वेळाने मी जाणार आहे. आणि मावशीला डोसा खायचा होता, म्हणत होत्या मावशी की डोसा खाऊन खूप दिवस झालेला आहे, तर मला डोसा बनवून दे, तू छान बनवते. तर ठीक आहे म्हणजे. इकडे तांदूळ पण संपलेले होते डब्यामध्ये, तर तांदूळ काढून घेतले आणि डोश्यासाठी अगोदर मी भिजत घालते, म्हणजे संध्याकाळी मी वाटून ठेवणार आहे. तर इकडे 2 ते 3 गिलास मी मोठा तांदूळ घेतलेला आहे. या हिशोबानं 2 वाटी उडदाची डाळ मी इकडे घेतलेली आहे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून डाळीच्या डबल पाणी टाकून ठेवायचं आहे. आणि तांदळामध्ये 1 चमचा मेथी दाणा टाकायचा आहे. तर इकडे मेथी दाण्याचा डब्बा पण मी घेतलेला आहे. मेथी दाणा स्किप करायचा नाही, यानंच छान फुलले जातात हे डोसे असो किंवा काही. म्हणजे बेटर ना खूप छान बनून तयार होतं. बेटर छान बनलं ना, याचे डोसे बनवा, आपे बनवा किंवा इडली बनवा, छानच बनणार आहे. तर इकडे स्वच्छ धुवून मी भिजत घालून झाकून ठेवलेला आहे. आता संध्याकाळी बघूया याची हालचाल. म्हणजे रात्रीच मी हे सगळं वाटून ठेवणार आहे, कारण आता तरी माहेरी जायचंय, होणार नाही. इतका गोंधळ आहे ना कामाचा की कधी एकदाची कामं आवरतील असं वाटत आहे. असं वाटत आहे की आणखीन 1-2 हात असले तर किती चांगलं झालं असतं ना. म्हणजे थोडीशी कामाची स्पीड वाढली असती आपली. ते दूध पण आलेले, तर दूध आणखीन मी गरम करायला ठेवलेलं नाहीये. मावशीची आंघोळ वगैरे झालेली आहे. मावशीकडे विभीत लावून घेत आहेत. विभीत, गंध हे सगळं लावून घेतात. मावशी माळ पण जपत होते अगोदर, पण आता होत नाहीये, कारण आता खूप थकलेले आहेत मावशी. तर जास्त वेळ बसणं होत नाहीये, त्यांना दम लागत आहे. त्यामुळे म्हणत आहेत की माळ वगैरे जपणं मी आता होत नाही, म्हणून मी बंद केलेलं आहे. तर ठीक आहे. आणि हे कालचं दूध मी ठेवलेलं होतं, ते पण गरम करून ठेवलेलं आहे. म्हणजे आजकाल ना मी चहा पित नाही दुधाचा, आणि दूध पण जास्त खाण्यात येत नाही, कारण त्यानंच पित्त जास्त होत आहे. आणि कधीतरी ताक पिलं ना मग दुपारी झोप खूप येते, म्हणून ताक प्यायचंही बंद केलेलं आहे. मग ते दूध तसंच राहत आहे. तर कालचं दूध मी तसंच फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर आता गरम करून तांब्यात काढायला विरजू लावून ठेवूया. आणि इकडे आताचं जे दूध आलेलं आहे ते मी गरम करायला ठेवलं. आणि जी उसळ बनलेली ती मावशीला दिलेली आहे. मावशी म्हणत आहे इतक्या लवकर नको, आणि माझ्यासोबत तू पण घे. मी मला आणखी देवपूजा केलेली नाहीये, कामं खूप जास्त आहेत आणि इतक्या लवकर खायची सवय नाही मला. आता टाइम सांगितलं तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर मावशीला दिलेले खाण्यासाठी, तर मावशी खात आहेत उसळ वगैरे. आणि त्यानंतर स्वयंपाक केला मी पूर्णपणे, आणि मावशीला, बाबाला सगळ्याला जेवायला वाढलं, यांना टिफिन भरून दिलं. सगळी कामं
खूप फास्ट आवडली, कपडे धुले आणि मी रेडी होऊन आलेली आहे बस स्टँडला. तर इथं येईपर्यंत एसटी लागली, म्हणजे 15-20 मिनिटं मी बसलेली होते. तसं नाही की आल्या मला एसटी भेटलेली आहे. तसं तर दिनेश पप्पा म्हणत होते की सिलेंडर भरून आणायचं आहे, म्हणजे 40 दिवसानंतर आमची गॅस बुकिंग झालेली आहे. तर आज गॅस पण आणायचा होता. तर ते गॅरेजमध्ये कामं तर होती, परत गॅस भरून आणायचा होता, खूप जास्त कामं होती त्यांना. तर म्हणत होते हे सगळं झालं तर मी तुला नेऊन सोडेन, मग त्यामध्ये मला खूप लेट होणार होता. म्हणून मी म्हणलं नाही, आता तुमचा वेट करणार नाही, तुम्ही सगळी कामं आवरून घ्या, मी माझ्या एसटीला जाते. तर एसटी पकडून फायनली मी माहेरी आलेली आहे. म्हणजे जेव्हा माहेरी यायचं असतं ना, तेव्हा आपण कोणाचाही वेट करत नाही. तसंच झालेलं होतं मला. मी त्यांचा वेट केलेलाच नाही अजिबात. मी म्हणलं मी माझ्या एसटीनं जाईल. सगळी कामं फास्ट आवरली आणि 11 वाजेपर्यंत मी माहेरी येऊन पोहोचलेली आहे. तर इकडं म्हणजे जेव्हा माहेरी जायचं तेव्हा काही विचार येत नाही किंवा थकवा जाणवत नाही किंवा आळस येत नाहीये. मला तर तसंच होतं. तर इकडे बघू शकता माहेरी येईपर्यंत इथं पुरणाचा घाट घातलेला आहे. सगळेजण बिझी आहेत, सगळ्यांचा आपापला गोंधळ चालू आहे. पाहुणे आणखीन आलेले नाहीत, तेच म्हणत आहे अरुणा की आणखीन पाहुणे आलेले नाहीत. ताई तू थोडंसं लवकर आली ते बरं झालं. तर मी येऊन एक 15-20 मिनिट झालेले होते, तितक्यात पाहुणे आलेले आहेत. तर तुम्ही म्हणताल ते पाहुणे कोण आलेले? तर सोनलच्या घरचे. सोनलला यायचं नाही, ती आलेली नाहीये. बाकीचे सगळे, तिचा नवरा, सासू, जाऊबाई आणि भाया सगळेजण आलेले आहेत आणि हे जाऊबाईचा मुलगा आहे. तर सगळेजण आलेले आहेत आणि इथं पुरण ठेवलेलं आहे असंच. म्हणजे पुरण ना काय झालेलं, थोडंसं डाळ जी आहे ना निबर राहिलेली होती, म्हणजे व्यवस्थित शिजली नाही. त्यामध्ये साखर घातलेली आहे, त्यामुळे ते डाळ शिजत नाही. तरी मिक्सरला काढून सनी इकडे पुरण करायचंय तयार. म्हणजे थोडासा गोंधळ झालेला आहे. ज्या दिवशी म्हणतात ना पाहुणे येतात किंवा काहीतरी गोंधळ असतो आपला, त्या दिवशी काहीतरी काही बिघडतं. तर आज मेन असतं पुरण आणि पुरणच बिघडलेलं आहे इकडं. तर ते सगळं व्यवस्थित करायचं आहे म्हणून असं ताटत ठेवलेलं आहे तोपर्यंत. आणि मी बसलेले आहे इकडं किचन मध्ये आणि आता स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे. गरमी खूप होती, म्हणजे हवा आईच्या घरी कुठूनही येत नाही, खिडक्या पण नाहीये. तिकडे साईडला बघू शकता तुम्ही, दारामध्ये म्हणजे छोटंसं दार आहे समोर आणि तिकडे तितकी हवा येत नाहीये. खूप भयानक गरमी होत होती. पूर्ण अंग माझं ओलं चिंब झालेलं होतं. म्हणजे 2 ते 3 तास मी गॅसच्या समोर बसलेली होते इथं, त्यामुळे ना, आणि हवा कुठूनच लागत नव्हती. मी काय सगळेजण, सगळ्यांचाच असाच गोंधळ सुरू होता. म्हणजे रोहिणी, अरुणा, मी तिघी जणी बहिणी आम्ही स्वयंपाकामध्येच गुंतलेलो होतो. कारण 4 चौघाचा स्वयंपाक इथं पण सांगितलेलं होतं बाबांनी सगळ्यांना. म्हणजे काकाच्या घरी सांगितलेलं आहे, माझ्या दिराच्या घरी सांगितलेलं आहे, म्हणजे पूजाला पण सांगितलेलं आहे. तर सगळेजण ते पण येणार आहेत, सगळेजण आहेत आणि पाहुणे पण येणार आहेत. म्हणजे सगळ्या बहिणीच्या घरी सांगितलेलं आहे. तर सगळेजण आता एक एक करून येत आहेत आणि स्वयंपाकाला इकडे सुरुवात झालेली आहे. तर इकडं सोनीचे पतिदेव थांबलेले तिथंच बोलत, म्हणजे कसं काय चाललेलं आहे काय नाही. पण गरमी खूप होती, ती जास्त वेळ व्यक्ती तर थांबतच नव्हता. एक तर आतमध्ये कूलर लावलेला आहे, कूलरच्या समोर जाऊन बसायचं, नाही तरी डायरेक्ट बाहेर जायचं, असं चालू होतं. तर असं इकडे बघू शकता शिवमला त्याचं रडणं सुरू आहे. अरुणाच्या मुली त्या पण रडणं एकांचं काय कुणाचं काय सगळ्यांचं वेगवेगळाच गोंधळ सुरू होता इकडे मुलाबाळांचं. म्हणजे सगळ्यांची जत्रा भरल्यासारखी झाली होती. कोणी केळीच खात आहे, कोणी आंबेच खात आहे, कोणी काहीच खात आहे, सुरू होतं सगळ्यांचं. तर असं आता आम्हाला स्वयंपाक करून थोडंसं लवकर आवरायचं होतं, कारण सोनलच्या घरच्यांना खूप घाई होती. त्यांना आणखीन दुसऱ्या पाहुण्यांच्या घरी पण जायचं होतं. म्हणजे आता एंडला आलेला आहे, म्हणजे धोंड्याचा महिना आता शेवटला. आज शुक्रवार आहे, उद्या शेवट आहे शनिवार, मग त्यानंतर आमुष्याचा आहे. तर आज आलेत, म्हणजे एंडला आलेले आहेत आणि आता सगळ्या पाहुण्यांच्या घरी जाऊन त्यांना परत घरी जायचंय. मग आजच्या आजच सगळे पाहुणे कसे होणार, मी तेच म्हणत आहे. तर पण म्हणतात की लवकर का आवरा थोडंसं. म्हणजे आता टाइम सांगितलं 11:30 वाजलेले आहेत. त्यांना 12-12:30 वाजता इथून निघायचं जेवण करून. तरी पण तितक्या लवकर होणार नाही, 1-1:30 तरी वाजणार आहेत. कारण आणखी इथं खूप सारा स्वयंपाक बाकी आहे. फक्त आमटी बनलेली आहे, कोशिंबीर, भरडा वगैरे हे सगळं बनलेले, कणिक मळून ठेवलेले, भात बनलेला आहे. आणि आत्या पण आलेले, बघू शकता इकडे आत्या आत्ताच आलेले, येऊन बसले. तर आत्याला पिण्यासाठी पाणी दिलं आणि आमचं बोलणं सुरू आहे. तर आत्या म्हणत आहेत की मला पण काहीतरी द्या, म्हणजे धोंडे वगैरे बनवायचे. धोंडे बनवायला जास्त वेळ लागतो. तर आत्या म्हणत आहेत मी धोंडे करते बसून, तुम्ही बाकीची सगळी कामं आवरा. आणि इकडे आंबे आणलेले, आत्यानं पण आणलेले आहेत, त्यांच्या घरी झाडं आहेत. आत्या कोण आहेत, तर आत्या कल्पनाच्या सासूबाईच आहेत. तुम्ही बघितलेले अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा कल्पनाकडे गेले होते, त्यांच्या घरामध्ये खूप सारी झाडं लावलेली आहेत. म्हणजे त्यांचं घर शेतात आहे आणि खूप सारी झाडं लावलेली आहेत. आंबे घेऊन आहेत आत्या. आणि इथून अण्णानं पण आंबे आणलेले होते रस करण्यासाठी, आमरस करण्यासाठी. तरी तर रोहिणी आमरस करत आहे, आत्याला धोंडे बनवण्यासाठी सगळं द्यायचं आहे. आणि मी इकडे सगळ्या पाहुण्यासाठी अगोदर चहा बनवला. आता तुम्ही म्हणताल तर अशा गरमीमध्ये चहा कोण पिणार, तर सगळ्यांना चहाचीच आवड आहे, खूप आवड आहे. म्हणून इकडे थंड वगैरे काही बनवलं नाही, चहाच बनलेला आहे सगळ्यांसाठी. आणि ते सगळ्यांना आंबा पार्टी करायची आहेत, आंबे बघून. तर तेच म्हणत आहे सगळ्या अरुणाच्या मुली की आंबा दे. तर सगळ्यांना आंबा इकडे चिरून देत आहे अरुणा.
इतका गोंधळ आहे ना, सगळ्यांचं आपापलं सुरू आहे. छान पण वाटत आहे. आपल्या घरी कसं मी एकटी एकटी फिरत असते ना, पण इथं इतकं छान वाटत होतं ना सगळ्यांसोबत, आणि इतकी हसी मजाक आमची सुरू होती ना बहिणीची, खूप जास्त. एकदम फ्री राहतो ना आपण बहिणी बहिणी. कुठेतरी नवीन पाहुण्याच्या घरी गेलो ना, थोडासा प्रश्न पडतो की काय बोलायचं काय नाही, सगळे नवीन आहेत. पण इथं काहीच वाटत नाही, सगळे आपले असतात ना, खूप फ्री होऊन म्हणजे वेळ कसा जातो सगळ्यासोबत कळत नाही. आत्या आणि आई इथं धोंडे बनवत आहेत, आणि अरुणा इकडं म्हणजे पुरण, रोहिणी अरुणा दोघी जणी पुरण काढून देत आहेत मिक्सरमध्ये. थोडंसं पुरण बिघडलेलं ना, ते आता ठीक करायचं, त्याला व्यवस्थित करायचंय. तर आम्ही काय केलं, मिक्सरमध्ये ते काढल्यानंतर थोडीशी साखर टाकून शिजवलेलं आहे, म्हणजे पुरण छान बनून तयार झालेलं होतं. नंतर अगोदर तर बिघडलेलं होतं. आणि तर बघू शकता यांची चर्चा सुरू आहे. म्हणजे पाहुण्याचं बाळ थोडंसं आगाऊपणा खूप करत होतं ते, इकडून तिकडे फिरणं आणि काहीतरी सावरणं, भांडे भिंडे सगळे जमा करणं सुरू होतं त्याचं. तर तिथं सगळेजण आता बोलत बसले त्याला घेऊन कूलरच्या हवेला मस्त. आणि आम्ही इथं गरमीमध्ये स्वयंपाक करत आहोत. तर फायनली आता पूर्ण स्वयंपाक बनून तयार झालेला आहे. आमरस बनलेला आहे, पुरणपोळ्या बनत आहेत. आत्याने धोंडे बनवून दिले सगळे, तर धोंडे करायचे म्हणजे आता पाहुण्याच्या हिशोबाने धोंडे पण थोडेसे जास्तच बनवायचे होते. तर फायनली पूर्ण स्वयंपाक झाला. देवाला अगोदर नैवेद्य दाखवलं. गाईला 33 धोंडे काढलेले आहेत, म्हणजे आणखीन आईच्या घरी धोंडे बनवलेले होते पण गाईला दिले नाही असं म्हणत होती आई. तर 33 धोंडे गाईच्या नावाचे काढलेले आहेत, देवाला नैवेद्य दाखवला. आणि इथं सगळे पुरुष मंडळी जेवण करायला बसले, कारण यांना घाई खूप आहे. आणखी दिनेशचे पप्पा बाबा कुणीच आलेलं नाहीये. त्या थोड्या वेळात सगळेजण येतील, पण यांना घाई होती त्यामुळे अगोदर यांना जेवायला वाढलेलं आहे. आता थोड्या वेळात सगळेजण जायला निघतील. मी तर पुरणपोळ्या बनवत आहे जेवायला. रोहिणी आणि अरुणा जेवायला वाढत आहे सगळ्या पाहुण्यांना. आणि इकडे आता आयर करत आहेत, तर थोड्या वेळा जायला निघतील. आणि तर आमचे दीर जाऊबाई हे पण आलेले, काका काकी हे पण आलेले, आणि आजीला पण जेवायला नेऊन दिलेलं आहे. इतका गोंधळ आहे ना, काय सांगू, इतका गोंधळ सुरू आहे सगळ्यांचा. इकडं आयर केलेला आहे, म्हणजे सोनलचे हे भाया आहेत, म्हणजे मोठे भाया आहेत. आणि आता तिच्या नवऱ्याला पण आयर करायचं आहे. म्हणजे पहिला धोंडा आहे ना, पण सोनलला यायचं नव्हतं म्हणून ती आलेली नाही, पण बाकीचे सगळेजण घरचे आलेले आहेत. एकदा सगळ्यांना आयर करत आहेत. तर झालेला आयर म्हणजे जावयाला जी मानपान द्यायचा होता ते दिलेला आहे. आणि या सोनलच्या सासूबाई जाऊबाई आहेत, तर त्यांना पण कपडे इथं म्हणजे साडी वगैरे नेसवायची आहे. तर रोहिणी आणि अरुणा दोघी जण आहेत इथं, आणि मी पुरणपोळ्या बनवत आहे. म्हणजे पाहुणे येण्यावरच आहे त्यामुळे मी पुरणपोळ्या बनवत होते. बाकीचं जे आयर वगैरे करायचं होतं तिकडे या दोघी बहिणी करत आहेत. आणि रोहिणीला पण जायचं आहे म्हणून ती रेडी होत आहे. म्हणजे आता जे सोनलच्या गावी गाडी जाणार आहे, म्हणजे जी कार त्यांनी घेऊन आलेली आहे ना, ती कार तिकडे जाते उदगीरला. तर रोहिणीला पण उदगीरला जायचं आहे, तिथून नळेगावची गाडी ती पकडेल. तेच म्हणत आहे की नंतर आता इथून एसटी लवकर येत नाही, वेळेत येत नाही, तर मी पण यांच्यासोबत तिथवर जाते. तर ठीक आहे म्हणजे. पण गोंधळ खूप झाला. नातीचं व्यवस्थित जेवण झालं ना, तिचं व्यवस्थित बोलणं झालं, खूपच गोंधळ झाला, कारण पाहुणे थोडंसं लवकरच निघालेले होते त्यामुळे. आणि आता फायनल दिनेश पप्पा आलेले आहेत, बघू शकता. बाबा आलेत, मावशी सगळेजण आहेत. मी पुढे आलेले होते, नंतर आलेले आहेत. आता फोन लावलेला होता यांना की स्वयंपाक झाले, जेवण करायला. तसं तर पाहुण्यांचं जेवण झालेलं आहे, पण काय करणार, पाहुणे घाई गडबड खूप करत होते. तसं तर विचार होता की सगळ्यांना एकत्र जेवण करायला बसूया पाहुण्यांना, पण जमलं नाही. आणखीन अर्चनाच्या घरचे आलेले नाही आहेत, तर त्यांचा पण वेट होत आहे. इकडे दीर पण आलेले आहेत आता. तर चला आता सगळेजण हे जेवण करतील, मग त्यानंतर आम्ही पण जेवण करू. मला पण थोडंसं लवकर जायचं आहे, कारण घरामध्ये आमच्याही गोंधळ तसाच आहे. उद्या मावशी पण जाणार आहे परत, तर धोंडे करायचे आहेत मला उद्या घरी. आणि आता उद्या म्हणजे उद्याची कामं खूप सारी आहेत, तयारी करायची आहे. तर मला पण थोडंसं लवकर जायचं आहे. आई म्हणत होती की सगळेजण जातात, तिथं घरी कोण करणार आहे, सुरू होत आहे जर. तरी पण आता रोहिणी पण जात आहे, मी पण जात आहे. अरुणा म्हणत आहे की तुम्ही सगळेजण जावा, आज एक दिवस मी राहते. तर ठीक आहे म्हणजे, तू तरी राहा कारण सगळं आवरूनच जात आहे मी. फक्त जे रमणा पडलेला होता ना घरभर पसारा, ते मात्र आवरायचा होता ना, आईला काही जमतच नाही असं झालेलं आहे. आणि शेताकडे पण जायचं असतं. तर इकडे झालेले सगळ्या पाहुण्यांचं पाहुणच्या जेवण खाणं सगळं झालं. तर फायनली जायला निघालेले. तर आईने इकडे पिशवे घेतलेले आहे, आणि रोहिणी पण यांच्यासोबत जात आहे. तर बघा इकडे सगळेजण सांगून जात आहेत, पण सोनल आली नाही त्यामुळे खूप सोनं वाटत आहे. सोनलची खूप आठवण आली, पण फोनवर बोलणं झालेलं आहे तिच्याशी. तिला यायला जमत नाही त्यामुळे ती आली नाही. पाहुणे गेलेले. आता आमचे आवरून घेऊया. टाइम सांगितलं दुपारचे 3:30 वाजले. आता कसे 3:30 वाजले ते समजलं नाही आम्हाला, इतकी घाई होती. आणि माझा अवतार तरी असा झालेला, थोडंसं इग्नोर करा माझ्या अवताराला, कारण मी आल्यापासून गॅसच्या समोर आहे, पूर्ण घामानं माझं अंग ओलं चिंब झालेलं आहे.
त्यामुळे आणि मामाचा मुलगा पण आलेला आहे. मामाची मुलगी तर अगोदरच आलेली होती 3-4 दिवस, तर आता तिला घेऊन जाणार आहे सोबत. तेच आमचं बोलणं चर्चा सुरू आहे. आता थोड्या वेळात संदीप पण जायला निघणार आहे. आणि दिनेश पप्पा म्हणत होते थोडंसं लवकर आवर, नाहीतरी मी जातो तू नंतर एसटीला. जसं एसटीला आलेली होतीस ना माहेरी, तसंच परत घरी सुरू होतं त्यांचं. मी म्हणले जावा तुम्ही, मी येईन एसटीला. तरी पण बसले वेट करत की जेवण लवकर कर सुरू आहे त्यांचं. तर आता इकडे सगळ्यांना आम्ही जेवायला वाढून घेत आहोत. म्हणजे सगळ्यांचा गोंधळ, आता कोणी काय करत आहे कोणी काय करत आहे, सगळ्यांचं आपापलं सुरू होतं. असं सगळं इथंच उचलून आणलेलं आहे आम्ही आणि सगळ्याच्या मध्ये मधोमध ठेवलं. आणि बाबांचं आणखीन जेवण झालेलं नाही, बघू शकता. सगळ्या पाहुण्यांना बोलवण्यामध्ये जेवायला वाढण्यामध्येच होते बिजी. तर आता जेवण करायचं आमच्यासोबत. तर इकडं सगळेजण आम्ही जेवण करत आहोत आता. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. मस्त अशी पुरणपोळीची जेवण थाळी तयार आहे. मस्त गरमागरम पुरणपोळी आहे, धोंडे आहेत, आमरस आहे, आमटी आहे. जे तुम्हाला आवडतं ते जेवण करा. परत भरडा, कोशिंबीर सगळंच मस्त जेवण बनलेलं आहे. तर आम्ही जेवण करत आहोत आता. जेवण करून थोड्या वेळात आम्ही जायला निघूया, कारण यांना खूप घाई गडबड होती. तसं तर खूप पसारा पडलेला आहे, जायची इच्छा नव्हती माझी. थोडाफार पसारा आवरला तर आईला तितकीच हेल्प झाली असती, पण कुठं हे आपलाच गोंधळ करत नाही असं झालेलं आहे. तर इकडं आता मला पण अरुणा आयर करत आहे. आईने माझ्यासाठी साडी आणलेली आहे. तर इकडं मला, रोहिणीला आणि अरुणाला सेम साड्या आणलेल्या आहेत आईनं, फक्त कलर वेगळे आहेत. इकडे मला साडी नेसवत आहे आणि यांचा गोंधळ सुरू आहे. झालं की नाही तुझं, झालं की नाही, म्हणजे थोडासा वेळ लागले जाता. जेवण झालेले आहेर करून घेत आहे. परत इकडे पूजाला, मावशीला सगळ्यांना आईनं सेम साड्या नेसवलेल्या आहेत. तर आयर वगैरे करून झालं आणि इकडे बघू शकता किती घाम आलेला आहे. मला पण, वेदिकाला पण खूप गरमी आहे आतमध्ये. आणि इकडे मला पदर घालत होती. आता अशा गरमीवर पदर घेतल्यानं काय अवस्था होणार आहे माझी. तर सगळ्यांना इकडे साड्या करून झालेल्या आहेत आणि आता आम्ही सगळेजण जायला निघालेलो आहोत. आता मी पण जायला निघालेले आहे. तर सगळेजण आलेले तिकडे मला पाठवून देण्यासाठी. तर असंच असताना माहेरचं प्रेम. तर असं ताईनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.